श्रीरामाची दमदार भूमिका साकारून रसिकांच्या मनावर आजही आपली अवीट प्रतिमा उतरवणारे अरुण गोविल यांना मेरठवासियांनी लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी केले। उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल रोजी मतदान झालं होतं। या जागेवर भाजपनं रामायण मालिकेत भगवान श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना तिकीट दिल्यानंतर देशवासियांच्या नजरा या मतदारसंघावर खिळल्या होत्या। त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षानं सुनीता वर्मा यांना तर बसपनं देवव्रत त्यागी यांना उमेदवारी दिली होती। या जागेवर 8 उमेदवार रिंगणात होते। मेरठच्या जागेवर 2009 सालापासूनच भारतीय जनता पक्षाची विजयाची घोडदौड सुरू झाली होती। त्यावेळेस राजेंद्र अग्रवाल यांनी बसपा उमेदवार मलुक नागर यांचा सुमारे 35,000 मतांनी पराभव केला होता। त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत राजेंद्र अग्रवाल यांनी बसपच्या मोहम्मद अखलाक यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता। परंतु 2019 मध्ये अग्रवाल यांच्या विजयाचे अंतर खूप कमी झाले होते। या निवडणुकीत बसपा सपा युतीचे उमेदवार हाजी मोहम्मद याकूब यांच्यावर अग्रवाल यांचा विजय केवळ 5,000 मतांनी होता। याच कारणानं भाजपने यावेळेस लोकप्रिय चेहरा आणि रामायण मालिकेतील श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना तिकीट दिलं होतं। एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरठमधूनच आपला लोकसभेचा निवडणूक प्रचार सुरू केला होता। याचा फायदा आता भाजपला झालाय। अशाच रोचक माहितीसह गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी goanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।